काहीतरी तर लोक म्हणतील, लोकांना बोलू द्या, आपण कामच असं करून दाखवा ना का त्यांची बोलती बंद झाली पाहिजे, त्यांची बोलती बंद झाली पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली. मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मकर राशी कॅप्रिकॉन साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण फेब्रुवारी 2026 जे काही मासिक राशीफल आहे ते आपल्या करिता कसं असणार आहे, मकर राशी करता कसं असणार आहे, कोणत्या ग्रहांचं ट्रान्झिट या महिन्यामध्ये होत आहे, तसेच ते ट्रान्झिट झाल्यानंतर आपल्याला काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती बघायला मिळणार आहे, काय निगेटिव्ह आहे, ते सर्व काही परिपूर्णपणे बघण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या दरम्यान करणार आहोत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जन्मरास चंद्र राशीवरती आधारित आहे. जर आपल्याला जन्मरास माहिती नसेल तर आपण हा चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील कार्यक्रम बघू शकता. असो, जर आपल्याला कुंडलीवरती मार्गदर्शन मिळवायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे, तिथे आपण संपर्क करू शकता. असो, आपली रास मकर रास. मकर राशीचे जे काही स्वामी आहे, कर्मफलदाता न्यायाचे देवता शनी देवता हे आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहेत. तसेच आपल्या प्रथम स्थानामध्ये व्यक्तिमत्वाच्या स्थानामध्ये सूर्य, मंगळ, बुध, शुक्र हा चतुर्गृही योग विराजमान आहे. त्याच पद्धतीने आपल्या द्वितीय स्थानात वाणीच्या स्थानामध्ये राहू, चाणक्य विराजमान आहेत. त्याच पद्धतीने आपल्या षष्टम स्थानामध्ये 6व्या स्थानामध्ये गुरुदेवता विराजमान आहेत. तसेच अष्टम स्थानामध्ये केतू हेडलेस प्लॅनेट विराजमान आहेत. असो, हे झालं ग्रहांचं ट्रान्झिट. आता आपण जाणून घेऊया आपल्याला हा जो काही महिना आहे हा आरोग्याच्या संदर्भामध्ये कसा असणार आहे. आरोग्य. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही प्रथम स्थान आहे त्या प्रथम स्थानाचा विचार करायचा असतो. आता प्रथम स्थानामध्ये आपली जी काही राशी आहे मकर रास, मकर राशीचे स्वामी तृतीय स्थानामध्ये शनी देवता विराजमान आहेत. त्याच पद्धतीने प्रथम स्थानामध्ये सूर्य, मंगळ, शुक्र, बुध हे देवता विराजमान आहेत. त्याच पद्धतीने बघायला गेल्यास आपल्या पंचमेश व नवमेश म्हणजे भाग्येश हे दोघेही आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान आहेत. बुध त्याच पद्धतीत शुक्र हे दोघेही आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान आहेत. दोन त्रिकोणाचे स्वामी हे आपल्या प्रथम स्थानामध्ये, केंद्र स्थानामध्ये तसेच त्रिकोण स्थानामध्ये विराजमान असल्या कारणास्तव आपल्याला उत्तम पद्धतीचं आरोग्य या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर पंचम आपल्या पाचवी रास अष्टम स्थानामध्ये उदित होत आहे. आपल्या राशीचा स्वामी सूर्य हा आपल्या प्रथम स्थानामध्ये स्थित आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्याला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो अतिविचारांमुळे. त्याच पद्धतीने डोळ्यांमधून पाणी निघणं हे देखील त्या ठिकाणी प्रथम स्थानामध्ये सूर्य असल्या कारणास्तव होईल. परंतु असे असले तरी देखील ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये सूर्यदेवता हे अत्यंत उत्तम पद्धतीने स्थित असेल त्यांना मात्र हा त्रास होणार नाही. परंतु आरोग्याचे विषय जर बघायला गेलं तर हा 99.9% आपलं आरोग्य उत्तम पद्धतीचं असणार आहे. ज्यांच्या काही आरोग्याच्या समस्या होत्या त्यांना उत्तम पद्धतीचं फलप्राप्ती आरोग्य हे या महिन्याच्या दरम्यान सुधारेल. असो, पुढे बघूया आपण अभ्यास. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा विचार करायचा असतो. पंचमेश शुक्र हे आपल्या प्रथम स्थानामध्ये व्यक्तिमत्वाच्या स्थानामध्ये स्थित आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यासाच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं, ज्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे आहेत त्यांच्याकरिता त्यांच्यामध्ये निडरपणा सूर्यासोबत आहे शुक्र, तसेच मंगळाबरोबर देखील आहे, बुधाबरोबर देखील आहे. त्यामुळे आपल्यामध्ये एकदम निडरपणा, लिडरशिप क्वालिटी अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये असणार आहे. अभ्यासाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीचे निर्णय घेण्याची क्षमता ही देखील आपल्यामध्ये असणार आहे. त्याच पद्धतीने काहीतरी करून दाखवायची क्षमता जी काय आहे, पॉवर जी काय आहे ती आपल्याला या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये असणार आहे. त्याच पद्धतीने पुढे बघायला गेल्यास शुक्रदेवता हे आपल्या द्वितीय स्थानामध्ये वाणीच्या स्थानामध्ये येणार आहे. त्यामुळे अत्यंत उत्तम पद्धतीचं फलित आपल्याला त्या ठिकाणी देखील मिळणार आहे. आपलं पाठांतर उत्तम पद्धतीचं असणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ग्रास्पिंग पॉवर देखील उत्तम पद्धतीची या ठिकाणी असणार आहे, कारण ते ठिकाणी बुधासोबत शुक्र देवता विराजमान आहे. त्यामुळे असो, आपल्याला जर स्टडी विषयक जर बघायला गेलं तर हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे. पुढे बघूया प्रेम. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचाच विचार करायचा असतो. तर कुंडलीच्या पंचम स्थानामध्ये
शुक्र देवतांची राशी आहे. शुक्र हा आपल्या प्रथम स्थानामध्ये बुधासोबत विराजमान आहे, तसेच मंगळ सूर्याबरोबर विराजमान आहे. आपली जी काही लव्ह लाईफ आहे ती फर्स्ट हाऊस मध्ये आपल्या स्वतःच्या स्थानामध्ये शुक्र असल्या कारणास्तव, पंचमेश हा स्वतःच्या स्थानामध्ये आपल्या स्वतःच्या राशीच्या स्थानामध्ये असल्या कारणास्तव आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित हे प्राप्त करून देणार आहे. आपली लव्ह लाईफ उत्तम पद्धतीची असणार आहे. त्याच पद्धतीने बघायला गेल्यास आपला जो काही प्रथमेश आहे हा तृतीय स्थानामधून तृतीय अस्पेक्ट हा आपल्या पंचमावर देत आहे. त्याच पद्धतीने आपला पंचमेश हा प्रथमात असल्या कारणास्तव लव्ह लाईफ ही बघायला गेलं तर लैला मजनू अशा पद्धतीचे असणार आहे. उत्तम पद्धतीचं फलप्राप्ती प्रेमविषयक आपल्याला या महिन्याच्या दरम्यान असणार आहे. दोघं एकमेकांमध्ये जे काही कम्युनिकेशन आहे ते उत्तम पद्धतीचं असेल. बॉन्डिंग लव उत्तम पद्धतीचं असणार आहे. पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचे जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार करायचा असतो. सप्तम स्थानामध्ये चतुर्थ राशी म्हणजेच चंद्राची राशी आहे. चंद्रदेवता हे प्रत्येक 2.25 दिवसानंतर आपलं ट्रान्झिट करत असतात. आता आपल्याला आस्पेक्ट बघावं लागेल. सूर्य, मंगळ, बुध, शुक्र यांचा जो काही सप्तम आस्पेक्ट आहे हा आपल्या सप्तम स्थानावरती असल्या कारणास्तव आपण आपल्या पार्टनर मध्ये बघाल की 5 मिनिटात एकदम प्रेमळ स्वभाव तर 5 मिनिटात एकदमच रागीट. कुठेतरी आपल्या पार्टनर मध्ये मूडी स्वभाव आपल्याला बघायला मिळू शकतो. का म्हणतोय मी असं? कारण शुक्राचा आस्पेक्ट त्या कारणास्तव एकदम प्रेमळ स्वभाव. त्या पद्धतीत मंगळाचा देखील आस्पेक्ट, मंगळ अग्नितत्वाचा ग्रह, त्याच पद्धतीमध्ये मंगळ सूर्य हा देखील अग्नितत्वाचा ग्रह. त्यामुळे कुठेतरी आपल्यामध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये वादविवाद येऊ शकतात. त्याच पद्धतीने बुधाचा देखील आस्पेक्ट आहे. त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये भावुकता आपल्या पार्टनर मध्ये येऊ शकते. त्यामुळे कुठेतरी बघायला गेल्यास आपल्या पार्टनर मध्ये व आपल्यामध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये मूडी स्वभाव हा आपल्याला बघवायला मिळू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या प्रथम स्थानामध्ये सूर्य असल्या कारणास्तव आपल्यामध्ये देखील थोड्याशा पद्धतीचा इगो असू शकतो. मी का बोलायचं, ती का बोलू शकत नाही, अशा पद्धतीचा थोडासा इगो हा आपल्या प्रथम स्थानामध्ये सूर्य असल्या कारणास्तव येऊ शकतो. बाकी लव्ह लाईफ तसेच वैवाहिक जीवन हे अत्यंत उत्तम पद्धतीचं आपल्याकरिता असणार आहे. असो, पुढे बघूया भाग्य, करिअर, बिझनेस. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही 9वं स्थान आहे त्या 9वं स्थानाचा विचार करायचा असतो. नवमेश हा आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे. भाग्येश हा आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान असल्या कारणास्तव आपल्याला भाग्याची ही उत्तम पद्धतीची साथ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच पद्धतीने जर बघायला गेल्यास सूर्य देवता हे देखील त्या ठिकाणी आपल्याला सूर्य देवता हे देखील बुधासोबत विराजमान असल्या कारणास्तव, मंगळ देखील विराजमान असल्या कारणास्तव आपल्याला भाग्याची साथ जी काय आहे ती उत्तम पद्धतीची मिळणार आहे. पुढे चालून बुध देवता हे आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान होणार आहे. तेव्हा देखील आपल्याला उत्तम पद्धतीचे यश संपादन हे होणार आहे. जरी पापकर्तरी योग किंवा जडबुद्धी योग तयार होत असला तरी सुद्धा त्या ठिकाणी राहू द्वितीय स्थानामध्ये आपल्या मित्र राशीमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला भाग्याची साथ ही उत्तम पद्धतीची प्राप्त या ठिकाणी होणार आहे. बिझनेसचा विचार केला असता, करिअरचा विचार केला असता आपले जे काही दशम स्थान आहे हे शुक्राने घेतलेलं आहे. शुक्र हा आपल्या प्रथम स्थानामध्ये भाग्येश, त्याच पद्धतीमध्ये कर्माचं स्थान, त्याच पद्धतीने कार्याचं स्थान जे काय आहे त्यांचा जो काही स्वामी आहे भाग्येश व कार्यस्थानाचा मालक हे दोन्ही एकत्र आहेत. त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीचं कार्यस्थान हे अत्यंत उत्तम पद्धतीचं लाभणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कार्यस्थानामध्ये नवनवीन प्रोजेक्ट मिळणार आहे. जे IT इंजिनियर आहेत किंवा मग कोणत्याही फील्डमध्ये आहेत त्यांना उत्तम पद्धतीचं प्रोजेक्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच पद्धतीने त्यांना कार्यस्थानामध्ये यश संपादन देखील होणार आहे. त्यांच्यामध्ये एक तत्परता हा गुण असणार आहे. जस्ट बिकॉज ऑफ सूर्य व मंगळ हे देखील स्वतः त्या ठिकाणी फर्स्ट हाऊस मध्ये आहे. कार्य करून दाखवण्याची क्षमता ही अत्यंत उत्तम पद्धतीची मकर राशीच्या लोकांमध्ये ह्या फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान अत्यंत कुशलता असणार आहे. पुढे बिझनेसचा विचार केला असता बिझनेसचे जे काही स्वामी आहेत बघायला गेल्यास बुध देखील त्या ठिकाणी द्वितीय स्थानामध्ये विराजमान होणार आहे. तसेच शुक्र देखील द्वितीय स्थानामध्ये वाणीच्या स्थानामध्ये विराजमान होणार आहे. त्यामुळे आपण आपला बिझनेस जो काय आहे तो आपल्या वाणीने ग्रोथ करणार आहात. आपण बोलतानाच इतके उत्तम पद्धतीने बोलणार आहे की लोक आपल्याकडे आपोआपच अट्रॅक्ट होणार आहे व आपलं कार्य संपादन आपण करणार आहात. बिझनेसच्या दृष्टीने देखील उत्तम आहे. तर आता उपाय काय करायला हवे? हा महिना जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा जाण्याकरिता उपाय काय करावे? मित्रांनो, जे काही शनीचा बीजमंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय नमः या बीजमंत्राचा जप करावा. त्याच पद्धतीने
ओम नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनिश्चराः. या बीजमंत्राचा त्या ठिकाणी या मंत्राचा त्या ठिकाणी जप करावा. त्याच पद्धतीने शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या खाली गावरान तुपाचा दिवा लावावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. अशा पद्धतीचे उपाय या महिन्यामध्ये करावेत. आपल्याला हा महिना जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा जाईल. असो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. त्याच पद्धतीने आपण चॅनलला सबस्क्राईब करावे, तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.